नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, टीसीसी मध्ये तुमचं स्वागत आहे. आपण बघत आहे पॉलिटेक्निक फर्स्ट इयर फर्स्ट सेमिस्टर सब्जेक्ट बेसिक मॅथमॅटिक्स M1. आपला चॅप्टर नंबर 2 सुरू आहे मॅट्रिसेस. आजचा लेक्चर नंबर 6 आहे आणि टॉपिक सुरू आहे मल्टिप्लिकेशन ऑफ मॅट्रिसेस. याच्या आधीच्या लेक्चर मध्ये आपण स्टार्ट केलं होतं मल्टिप्लिकेशन ऑफ मॅट्रिसेस. टोटल 4 प्रॉब्लेम सॉल्व्ह करून दिले होते मी. आता बघा प्रॉब्लेम नंबर 5. इफ A इज इक्वल टू 2/3 चा मॅट्रिसेस आहे 3 4 -2 2 1 0. B इज इक्वल टू 2 1 3 4 0 2. फाइंड AB आणि BA हे आपल्याला फाइंड करायचं. आता विद्यार्थी मित्रांनो, प्रॉब्लेम अत्यंत सोपी आहे. आता आपल्याला काय फाइंड करायचं आहे? AB. तर इथे लिहायचं AB. आता AB लिहिल्यावर A च्या जागी A चा मॅट्रिसेस लिहायचा. A च्या जागी A चा मॅट्रिसेस किती आहे? 3 4 -2 2 1 0. A च्या जागी A चा मॅट्रिसेस 3 4 -2 2 1 0. तसंच B च्या जागी B चा मॅट्रिसेस. एवढं तो कोणाला लिहिता येते? A च्या जागी A चा मॅट्रिसेस, B च्या जागी B चा मॅट्रिसेस म्हणजे 2 1 3 4 0 2. 2 1 3 4 0 2. A च्या जागी A चा मॅट्रिसेस 3 4 -2 2 1 0. पहिल्या मॅट्रिसेसचे रो काउंट करायचे. काय काउंट करायचे? रो. म्हणजे इथं लिहिसाल तुम्ही R1 R2 आडव्या लाईनी. पहिल्या मॅट्रिसेसचे रो R1 R2 आणि दुसऱ्या मॅट्रिसेसचे कॉलम C1 C2. पहिल्या मॅट्रिसेसचे रो R1 R2, दुसऱ्या मॅट्रिसेसचे कॉलम C1 C2. बस, बाकी काही नाही. मग हे जे रो लिहिले, रो म्हणजे अशा आडव्या लाईनी आणि कॉलम म्हणजे अशा उभ्या लाईनी. ओके, तर हे रो लिहिल्यावर इथं खाली पण लिहून घ्यायचा जे आता आपल्याला फाइंड करायचं आहे. R1 R2 C1 C2 R1 R2 C1 C2. आता बघा हा कुठला रो आहे? पहिला फर्स्ट रो. फर्स्ट रो घ्यायचा 3 4 -2 फर्स्ट रो आहे. फर्स्ट रोचा मल्टिप्लाय करायचा फर्स्ट कॉलम सोबत. फर्स्ट रोचा मल्टिप्लाय फर्स्ट कॉलम सोबत. आता कसा करतात मल्टिप्लाय? बघा, फर्स्ट रो फर्स्ट कॉलम, पहिला नंबरचा मल्टिप्लाय पहिल्या नंबर सोबत. याला एलिमेंट्स म्हणतात. फर्स्ट नंबरचा एलिमेंट्स फर्स्ट नंबर सोबत. 3 × 2 3 दोन्ही किती होतात? 6. दुसऱ्याचा मल्टिप्लाय दुसऱ्या सोबत करायचा 4 × 3 4 त्रिक 12. तिसऱ्याचा मल्टिप्लाय तिसऱ्या सोबत -2 × 0 0. लक्ष द्या, पहिल्याचा मल्टिप्लाय पहिल्या सोबत 3 × 2 6. दुसऱ्याचा मल्टिप्लाय दुसऱ्या सोबत 4 × 3 12. तिसऱ्याचा मल्टिप्लाय तिसऱ्या सोबत -2 × 0 0. म्हणजे झाला फर्स्ट रो फर्स्ट कॉलम. आता बघा फर्स्ट रो चालू आहे, पण आता घेऊ कॉलम सेकंड. कॉलम काय घेऊ? सेकंड. तर बघा मल्टिप्लाय पहिल्या सोबत 3 × 1 3. दुसऱ्या सोबत 4 × 4 16. तिसऱ्या सोबत -2 × 2 -4. बघा पहिल्या सोबत 3 × 1 3 4 × 4 16 -2 × 2 -4. त्यानंतर आता आलो आपण सेकंड रोवर. कुठल्या रोवर आलो? सेकंड रो. आता बघा हा घेतला आपण सेकंड रो. सेकंड रो चे एलिमेंट्स आहेत 2 1 0. सेकंड रो चे एलिमेंट्स आहेत 2 1 0. हा कट केला. आता घेतला 2 1 0. सेकंड रो फर्स्ट कॉलम मल्टिप्लाय पहिल्या सोबत 2 × 2 किती होते? 2 × 2 होते 4. दुसऱ्या सोबत 1 × 3 किती होते? 3. तिसऱ्या सोबत 0 × 0 किती होते? 0. म्हणजे बघा सेकंड रो फर्स्ट कॉलम, त्यानंतर सेकंड रो सेकंड कॉलम मल्टिप्लाय 2 × 1 2 1 × 4 4 आणि 0 × 2 0 झालं. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, आपण मल्टिप्लिकेशन कसा केलेला आहे? फर्स्ट रो फर्स्ट कॉलम, त्यानंतर फर्स्ट रो सेकंड कॉलम, त्यानंतर सेकंड रो फर्स्ट कॉलम,
त्यानंतर सेकंड रो सेकंड कॉलम, सिंपल मल्टिप्लिकेशन केली. त्यानंतर याचा फायनल आन्सर येईल 6 + 12 किती होतात 18. 16 मधून 4 मायनस केले तर किती होतात 12. 12 + 3 15. 16 मधून 4 जर मायनस केले 12. 12 + 3 15. 4 + 3 किती होतात 7 आणि 4 + 2 किती होते 6. तर याचा आन्सर आलेला आहे 18 15 7 6. एक वेळा अगेन ज्या विद्यार्थ्यांना प्रॉब्लेम समजला नाहीये त्यांच्यासाठी एक वेळा अगेन कॉन्सन्ट्रेशनवर लक्ष द्याल तर तुम्हाला नक्कीच चांगल्या प्रकारे समजेल. ज्या विद्यार्थ्यांना समजलं त्यांनी नोट डाऊन करा. आता आपल्याला एबी फाईन करायचा. काय फाईन करायचं एबी. तर काय केलं आपण एच्या जागी एचा मॅट्रिसेस लिहिला. एच्या जागी काय लिहिला एचा मॅट्रिसेस. एचा मॅट्रिसेस काय होता 3 2 3 4 -2 2 1 0 2 1 0. बघा 3 4 -2 2 1 0. बीच्या जागी बीचा मॅट्रिसेस लिहिला. बीचा मॅट्रिसेस किती आहे बीचा मॅट्रिक्स आहे 2 1 3 4 0 2 2 1 3 4 0 2 2 1 3 4 0 2. पहिल्या मॅट्रिसेसचे रो काउंट करायचे. पहिल्या मॅट्रिसेसचे रो R1 R2 R1 R2 आणि दुसऱ्या मॅट्रिसेसचे काउंट करायचे कॉलम C1 C2. पहिल्या मॅट्रिक्सचे रो R1 R2 दुसऱ्या मॅट्रिक्सचे कॉलम C1 C2. इथं लिहायचे रो R1 R2. हे बघ हे अशा आडव्या लाईन आहेत ना ते इथं लिहायचे R1 R2. पहिल्या मॅट्रिक्सचे रो आडव्या लाईन दुसऱ्या मॅट्रिक्सचे कॉलम C1 C2 C1 C2 उभ्या लाईन्स. आता कुठला रो आहे हा फर्स्ट रो. आपण हा फर्स्ट रो घेतला 3 4 -2 हायलाइट करून दाखवतो. फर्स्ट रो 3 4 -2. आता याचा मल्टिप्लाय करायला लागते पहिले फर्स्ट कॉलम सोबत. फर्स्ट रोचा मल्टिप्लाय कसं करायला लागते फर्स्ट कॉलम सोबत. मग मल्टिप्लाय कसा करायचा पहिल्या सोबत. बघा 3 × 2 3 × 2 किती होते 3 × 2 होते 6. दुसऱ्या सोबत 4 × 3 किती होते 12. तिसऱ्या सोबत -2 × 0 किती होते 0. तसंच हा झाला आपला फर्स्ट रो फर्स्ट कॉलम. तसंच फर्स्ट रो सेकंड कॉलम मल्टिप्लाय पहिल्या सोबत 3 × 1 किती होते 3. दुसऱ्या सोबत 4 × 4 किती होते 16. तिसऱ्या सोबत -2 × 2 किती होते -4. म्हणजे आपण काय केलं सिंपल फर्स्ट रो फर्स्ट कॉलम केला मग फर्स्ट रो सेकंड कॉलम मल्टिप्लिकेशन. आता आलो आपण सेकंड रोवर. कोणत्या रोवर आलो सेकंड रो. सेकंड रोला हायलाइट करून दाखवतो हा सेकंड रो. आता सेकंड रोचा मल्टिप्लाय करू. सेकंड रो फर्स्ट कॉलम मल्टिप्लाय कसा पहिल्या सोबत 2 × 2 4 दुसऱ्या सोबत 1 × 3 3 तिसऱ्या सोबत 0 × 0 0. त्यानंतर सेकंड रो सेकंड कॉलम मल्टिप्लाय पहिल्या सोबत 2 × 1 2 दुसऱ्या सोबत 1 × 4 4 तिसऱ्या सोबत 0 × 2 0. कॅल्क्युलेशन केलं 6 + 12 18. 16 मधून 4 गेले 12 12 + 3 15 4 + 3 7 2 + 4 6. प्रॉब्लेम इज सॉल्व. तर विद्यार्थी मित्रांनो हे पहिलं प्रॉब्लेम तुमचं सॉल्व झालं. तसंच आता आपल्याला BA फाइंड करायचा. काय फाइंड करायचा BA. आता BA सॉल्व करू. BA आता BA तर बीच्या जागी बीचा मॅट्रिसेस लिहू आपण. बीचा मॅट्रिक्स काय होता आपला बघा 2 1 3 4 0 2 2 1 3 4 0 2 हा बीचा मॅट्रिक्स होता. तसाच इथे ए आहे तर एच्या जागी एचा मॅट्रिसेस. एचा मॅट्रिसेस आहे 3 4 -2 2 1 0 3 4 -2 3 4 -2 2 1 0 2 1 0 3 4 -2 2 1 0. त्यानंतर फर्स्ट मॅट्रिसेसचे घ्यायचे रो किती रो आहेत बघा R1 R2 R3. फर्स्ट मॅट्रिसेसचे काय घ्यायचे रो R1 R2 R3.
त्यानंतर सेकंड मॅट्रिक्सचा आहे कॉलम C1 C2 C3. सेकंड मॅट्रिक्सचे काय कॉलम C1 C2 C3. जे आपलं फर्स्ट आन्सर होतं 18 15 7 6. एका विद्यार्थ्याने कमेंट केलं की सर पहिला आन्सर रॉंग आहे. पहिला आन्सर एकदम बरोबर आहे, काहीच प्रॉब्लेम नाही. आता दुसरं करत आहे आपण. आता बघा बी ए, तर बी च्या जागी बी चा 2 1 3 4 0 2, ए च्या जागी ए चा 3 4 -2 2 1 0 2 1 0. पहिल्या मॅट्रिक्सचे रो घेतले R1 R2 R3, दुसऱ्या मॅट्रिक्सचे घेतले कॉलम. आता इथं लिहायचे रो R1 R2 R3 R1 R2 R3 पहिल्या मॅट्रिक्सचे रो आणि दुसऱ्या मॅट्रिक्सचे घ्यायचे कॉलम. कॉलम आहे C1 C2 C3 C1 C2 C3. पहिल्या मॅट्रिक्सचे रो, दुसऱ्या मॅट्रिक्सचे कॉलम. आता कोणता रो आहे हा आहे फर्स्ट रो. आता मल्टिप्लिकेशन कसं बघा, सर एक कमेंट आली सर क्वेश्चन 5 मध्ये क्वेश्चन रॉंग आहे सर. क्वेश्चन हा येस्टरडेचा होमवर्क क्वेश्चन, ओके ओके, होमवर्कचा क्वेश्चन दुसरा होता, हा आपण दुसरा क्वेश्चन सॉल्व्ह केलेला आहे. ओके ओके, काही प्रॉब्लेम नाही. तर तुम्ही आता हा क्वेश्चन घेऊन घ्या. R1 R2 R3 C1 C2 C3. आता कुठला रो आहे फर्स्ट रो, हा घेतला फर्स्ट रो 2 1. कॉलम कुठला आहे फर्स्ट कॉलम. मल्टिप्लाय करा पहिल्या सोबत 2 × 3 किती होते 6. दुसऱ्या सोबत 1 × 2 किती होते 2. मल्टिप्लाय 2 × 3 6 आणि 1 × 2 2. तसंच फर्स्ट रो सेकंड कॉलम, फर्स्ट रो सेकंड कॉलम मल्टिप्लाय 2 × 4 किती आहे 2 × 4 8. दुसऱ्या सोबत 1 × 1 1. डबल फर्स्ट रो थर्ड कॉलम, फर्स्ट रो थर्ड कॉलम मल्टिप्लाय 2 × -2 किती आहे -4 आणि 1 × 0 किती आहे 0. पहिल्या सोबत मल्टिप्लाय, दुसऱ्या सोबत. काय केलं फर्स्ट रो फर्स्ट कॉलम, फर्स्ट रो सेकंड कॉलम, फर्स्ट रो थर्ड कॉलम. त्यानंतर आता घेऊया सेकंड रो. सेकंड रोचा मल्टिप्लाय करू. सेकंड रो फर्स्ट कॉलम मल्टिप्लाय पहिल्या सोबत 3 × 3 किती होते 9. दुसऱ्या सोबत 4 × 2 किती होते 8. बघा 3 × 3 किती होते 9, 4 × 2 किती होते 8. सेकंड रो फर्स्ट कॉलम. त्यानंतर सेकंड रो सेकंड कॉलम मल्टिप्लाय पहिल्या सोबत 3 × 4 12. दुसऱ्या सोबत 4 × 1 4. त्यानंतर सेकंड रो थर्ड कॉलम 3 × -2 -6. दुसऱ्या सोबत 4 × 0 0. म्हणजे बघा आता सेकंड रो फर्स्ट कॉलम घेतला, सेकंड रो सेकंड कॉलम घेतला, सेकंड रो थर्ड कॉलम घेतला. आता जाऊया थर्ड रो वर. थर्ड रो हा थर्ड रो फर्स्ट कॉलम मल्टिप्लाय पहिल्या सोबत 0 × 3 0. दुसऱ्या सोबत 2 × 2 4. बघा 0 × 3 0 आणि 2 × 2 4. त्यानंतर थर्ड रो सेकंड कॉलम 0 × 4 0. दुसऱ्या सोबत 2 × 1 2. त्यानंतर थर्ड रो थर्ड कॉलम 0 × -2 0. दुसऱ्या सोबत 2 × 0 0. एक वेळ अगेन बघा थर्ड रो फर्स्ट कॉलम मल्टिप्लाय 0 × 3 0. दुसऱ्या सोबत मल्टिप्लाय 2 × 2 4. थर्ड रो सेकंड कॉलम आता मल्टिप्लाय पहिल्या सोबत 0 × 4 0. दुसऱ्या सोबत 2 × 1 2. डबल थर्ड रो थर्ड कॉलम 0 × -2 0. पहिल्या सोबत दुसऱ्या सोबत 2 × 1 2 × 0 0. म्हणजे याचा जर आता फायनल आन्सर जर आपण बघितलं तर फायनल आन्सर आहे 6 + 2 8, 8 + 1 9, -4 + 0 -4. तसंच 9 + 8 17, 12 + 4 16,
-6 + 0 -6, 0 + 4 4, 0 + 2 2 आणि 0 + 0 0. म्हणजे याचा आन्सर आलेला आहे 8 9 -4 17 16 -6 4 2 0. प्रॉब्लेम इज सॉल्व. एक वेळा अगेन बघा विद्यार्थी मित्रांनो, बी ए कसा फाईंड केला. एक वेळा पुन्हा सांगतो. इथं आहे बी ए, तर बीच्या जागी बीचा मॅट्रिक्स लिहिला 2 1 3 4 0 2, 2 1 3 4 0 2. नंतर एच्या जागी एचा मॅट्रिक्स लिहिला 3 4 -2 2 1 0. पहिल्या मॅट्रिक्सचे रो काउंट केले. पहिल्या मॅट्रिक्सचे काय काउंट केले? रो. R1 R2 R3 चेक करायचे किती रो आहेत सांगा. 1 2 3, 3 रो. आणि दुसऱ्या मॅट्रिक्सचे कॉलम काउंट केले. किती कॉलम्स आहेत? C1 C2 C3, C1 C2 C3. पहिल्या मॅट्रिक्सचे रो घ्यायचे, दुसऱ्या मॅट्रिक्सचे कॉलम घ्यायचे. सिंपल. मग कुठला रो आहे? फर्स्ट रो. तर सर्वात पहिले आपण घेतला फर्स्ट रो. आपला फर्स्ट रो होता, हायलाइट करून दाखवतो फर्स्ट रोला. हा फर्स्ट रो होता आपला 2 1. फर्स्ट रो मल्टिप्लाय करू फर्स्ट कॉलम. मल्टिप्लाय पहिल्या सोबत 2 × 3 6, दुसऱ्या सोबत 1 × 4 4. म्हणजे बघा फर्स्ट रो फर्स्ट कॉलम केला. मल्टिप्लाय पहिल्या सोबत 2 × 3 6, दुसऱ्या सोबत 1 × 2 2. त्यानंतर फर्स्ट रो सेकंड कॉलम मल्टिप्लाय 2 × 4 8, दुसऱ्या सोबत 1 × 1 1. त्यानंतर फर्स्ट रो थर्ड कॉलम 2 × -2 -4 1 × 0 0. फर्स्ट रो थर्ड कॉलम. त्यानंतर आलो आपण सेकंड रो वर. सेकंड रो आहे आपला 3 4. हायलाइट करून दाखवतो सेकंड रो. बघा 3 4. सेकंड रो आहे 3 4. आता सेकंड रो फर्स्ट कॉलम मल्टिप्लाय पहिल्या सोबत 3 × 3 9, दुसऱ्या सोबत 4 × 2 8. म्हणजे बघा फर्स्ट रो फर्स्ट कॉलम झाला. सॉरी सेकंड रो फर्स्ट कॉलम. आता सेकंड रो सेकंड कॉलम घेऊ. सेकंड रो सेकंड कॉलम मल्टिप्लाय पहिला 3 × 4 12, दुसऱ्या सोबत 4 × 1 4. म्हणजे बघा सेकंड रो सेकंड कॉलम, सेकंड रो सेकंड कॉलम मल्टिप्लाय पहिल्या सोबत दुसऱ्या सोबत. डबल सेकंड रो थर्ड कॉलम, सेकंड रो थर्ड कॉलम 3 × -2 3 × -2 किती येते? -6 आणि 4 × 0 0. म्हणजे सेकंड रो थर्ड कॉलम. त्यानंतर थर्ड रो फर्स्ट कॉलम. आता बघा 0 × 3 किती होते? 0. पहिल्या सोबत दुसऱ्या सोबत 2 × 2 4. थर्ड रो सेकंड कॉलम 0 × 4 किती आला? 0. आणि 2 × 1 किती आला? 2. थर्ड रो सेकंड कॉलम. तसंच थर्ड रो थर्ड कॉलम 0 × -2 0 आणि 2 × 0 0. म्हणजे याचं आन्सर आलं 6 + 2 8, 8 + 1 9, -4 + 0 -4, 9 + 8 17, 12 + 4 16, -6 + 0 -6, 0 + 4 4, 0 + 2 2, 0 + 0 0. मल्टिप्लिकेशन कसा केला विद्यार्थी मित्रांनो? फर्स्ट रो फर्स्ट कॉलम, फर्स्ट रो सेकंड कॉलम, फर्स्ट रो थर्ड कॉलम. नंतर सेकंड रो फर्स्ट कॉलम, सेकंड रो सेकंड कॉलम, सेकंड रो थर्ड कॉलम. त्यानंतर थर्ड रो फर्स्ट कॉलम, थर्ड रो सेकंड कॉलम आणि थर्ड रो थर्ड कॉलम. असा काय करायला लागते आपल्याला? मल्टिप्लिकेशन करावं लागते. तर विद्यार्थी मित्रांनो हे प्रॉब्लेम नोट डाऊन करा. तुम्हाला जर हे समजलं असेल तर काही प्रॉब्लेम नाही. समजलं नसेल तर मला तुम्ही मेसेज करू शकता. ओके. तर नेक्स्ट हा क्वेश्चन आहे की नाही नवीन क्वेश्चन होता. कारण एक तो +1च्या जागी एक -1 होतं, तर मी +1 घेतला होता याच्यात. तर त्याच्यामुळे हा क्वेश्चन काय झाला? नवीन झाला आपला. 2 चे इथं -1 होतं. ओके. तर हा क्वेश्चन एकदम बरोबर आहे आपला, काही प्रॉब्लेम नाही. तर हे तुमचं नोट डाऊन झालं असेल. आता लक्ष द्या प्रॉब्लेम नंबर 6. प्रॉब्लेम नंबर 6. प्रॉब्लेम नंबर 6 आहे. इफ 3/3 चा मॅट्रिसेस आहे. इफ A इज इक्वल टू 1 2 6 7 4 10
135 135 बघा 1 2 6 7 4 10 135 आणि क्वेश्चन आहे फाइंड ए स्क्वेअर. आपल्याला काय काढायचं आहे? ए स्क्वेअर काढायचा आहे. फाइंड ए स्क्वेअर. तर विद्यार्थी मित्रांनो, आता हे प्रॉब्लेम कसं सोडवायचं? अत्यंत सोपी आहे. आता आपल्याला ए स्क्वेअर फाइंड करायचा आहे, तर इथे लिहू आपण ए स्क्वेअर. आता ए स्क्वेअर म्हणजे डायरेक्टली स्क्वेअर करता येत नाही प्रत्येक एलिमेंटचा. काही विद्यार्थी काय करतील 1चा स्क्वेअर, 2चा स्क्वेअर, 6चा स्क्वेअर, त्याला 0 मार्क भेटतील. मॅट्रिसेस मध्ये तसं चालत नाही. ए स्क्वेअर म्हणजे काय होते माहिती आहे का? ए इंटू ए. ए स्क्वेअर म्हणजे काय येते? ए इंटू ए. ए स्क्वेअर म्हणजे होते ए इंटू ए. ओके. ए स्क्वेअर म्हणजे ए इंटू ए. मग एच्या जागी ए ची मॅट्रिक्स टाका आणि डबल एच्या जागी ए ची मॅट्रिक्स टाका. म्हणजे एच्या जागी तुम्ही लिहिसाल 1 2 6 7 4 10 1 3 5. बघा एच्या जागी 1 2 6 7 4 10 1 3 5. डबल एच्या जागी 1 2 6 7 4 10 1 3 5. एच्या जागी 1 2 6 7 4 10 1 3 5. एच्या जागी 1 2 6 7 4 10 1 3 5. आता करायचा या दोघांचा मल्टिप्लिकेशन. मल्टिप्लिकेशन करताना रूल आपला सारखाच आहे. पहिल्या मॅट्रिसेसचे रो लिहायचे. पहिल्या मॅट्रिसेसचे काय लिहायचे? रो. म्हणजे इथं लिहिसाल R1 R2 R3 R1 R2 R3. रो म्हणजे होते आडव्या लाईनी. आणि दुसऱ्या मॅट्रिसेसचे लिहायचे कॉलम. दुसऱ्या मॅट्रिक्सचे काय लिहायचे? कॉलम. कॉलम किती आहेत बघा? C1 C2 C3. इथे लिहायचं C1 C2 C3. मल्टिप्लिकेशन एकदम सोपी आहे करणं. 3 मेथड आहेत आपल्यापाशी. जर तुम्हाला हे जर मेथड कठीण जात असेल तर मला मेसेज करा. दुसरी मेथड सुद्धा आहे आपल्याजवळ. आता कुठला रो आहे सांगा? फर्स्ट रो. फर्स्ट रो वर आलो तर सर्वात पहिले मल्टिप्लाय करायचा फर्स्ट कॉलम सोबत. फर्स्ट रोचा मल्टिप्लाय फर्स्ट कॉलम सोबत. आता हा मल्टिप्लाय कसा करसाल? पहिल्या सोबत 1 इंटू 1 1. दुसऱ्या सोबत 2 इंटू 7 14. तिसऱ्या सोबत 6 इंटू 1 6. लक्ष द्या. 1 इंटू 1 1. 2 इंटू 7 14. 6 इंटू 1 6. म्हणजे फर्स्ट रो फर्स्ट कॉलम. आता घेतला फर्स्ट रो सेकंड कॉलम. फर्स्ट रो सेकंड कॉलम. मल्टिप्लाय पहिल्या सोबत 1 इंटू 2 2. दुसऱ्या सोबत 2 इंटू 4 8. तिसऱ्या सोबत 6 इंटू 3 18. डबल लक्ष द्या. फर्स्ट रो सेकंड कॉलम 1 इंटू 2 2. दुसऱ्या सोबत 2 इंटू 4 8. तिसऱ्या सोबत 6 इंटू 3 18. आता फर्स्ट रो पहिले फर्स्ट कॉलम घेतला मल्टिप्लाय. मग फर्स्ट रो सेकंड कॉलम सोबत मल्टिप्लाय. आता फर्स्ट रो थर्ड कॉलम सोबत मल्टिप्लाय. पहिला दुसरा तिसरा मल्टिप्लाय. 1 इंटू 2 सॉरी 1 इंटू 6 1 इंटू 6 6. त्यानंतर 2 इंटू 10 20. 2 इंटू 10 20 आणि 6 इंटू 5 30. हाय 30. म्हणजे फर्स्ट रो थर्ड कॉलम मल्टिप्लाय पहिल्या सोबत 1 इंटू 6 6. दुसऱ्या सोबत 2 इंटू 10 20. तिसऱ्या सोबत 6 इंटू 5 30. आता आलो आपण कुठल्या रोवर? सेकंड रोवर. आता सेकंड रो घेऊ. आता घेतला सेकंड रो. सेकंड रो फर्स्ट कॉलम. सेकंड रो फर्स्ट कॉलम मल्टिप्लाय पहिल्या सोबत 7 इंटू 1 7.
दुसऱ्यासोबत 4 इंटू 7 28. तिसऱ्यासोबत 10 इंटू 1 10. बघा पहिल्यासोबत सेकंड रो फर्स्ट कॉलम 7 इंटू 1 7. दुसऱ्यासोबत 4 इंटू 7 28. 10 इंटू 1 10. त्यानंतर सेकंड रो सेकंड कॉलम मल्टिप्लाय पहिल्यासोबत 7 इंटू 2 14. दुसऱ्यासोबत 4 इंटू 4 16. तिसऱ्यासोबत 10 इंटू 3 30. बघा सेकंड रो सेकंड कॉलम 7 इंटू 2 14. 4 इंटू 4 16. 10 इंटू 3 30. त्यानंतर सेकंड रो आता घेऊ थर्ड कॉलम 7 इंटू 6 7 सकम 42. 4 इंटू 10 40 आणि 10 इंटू 5 50. म्हणजे सेकंड रो थर्ड कॉलम. तसंच आता आलो आपण थर्ड रोवर. थर्ड रो फर्स्ट कॉलम मल्टिप्लाय पहिल्यासोबत 1 इंटू 1 1. दुसऱ्यासोबत 3 इंटू 7 21. तिसऱ्यासोबत 5 इंटू 1 5. म्हणजे थर्ड रो फर्स्ट कॉलम. त्यानंतर थर्ड रो सेकंड कॉलम काय केलं मल्टिप्लाय 1 इंटू 2 2. दुसऱ्यासोबत 3 इंटू 4 12. तिसऱ्यासोबत 5 इंटू 3 15. म्हणजे बघा थर्ड रो सेकंड कॉलम 1 इंटू 2 2. 3 इंटू 4 12. 5 इंटू 3 15. त्यानंतर थर्ड रो थर्ड कॉलम मल्टिप्लाय पहिल्यासोबत 1 इंटू 6. लक्ष द्या आता थर्ड रो फर्स्ट कॉलम थर्ड रो सेकंड कॉलम मल्टिप्लाय काय केलं 1 इंटू 2 2. 3 इंटू 4 12. 5 इंटू 3 15. डबल थर्ड रो थर्ड कॉलम मल्टिप्लाय 1 इंटू 6 6. दुसऱ्यासोबत 3 इंटू 10 30. तिसऱ्यासोबत 5 इंटू 5 25. सिंपल याची आता ऍडिशन करू. आता याची जर ऍडिशन बघितली तर याची ऍडिशन किती याची ऍडिशन इन 14 प्लस 6 किती होता 20. 20 प्लस 1 किती होते 21. हा आला 21. आता याची ऍडिशन घेतली तर बघा 2 प्लस 18 20. 20 प्लस 8 28 किती येते 28. याचा बघा 20 प्लस 30 50. 50 प्लस 6 56. याचा बघा 7 प्लस 28 म्हणजे किती येणार 35. 35 प्लस 10 45. त्यानंतर 16 प्लस 14 30. 30 प्लस 30 60. 40 प्लस 50 90. 90 प्लस 42 90. मग काय किती 100 132. 132. त्यानंतर 1 प्लस 21 22. 22 प्लस 5 27. त्यानंतर 12 प्लस 2 14. 14 प्लस 15 29. 6 प्लस 25 31. 31 प्लस 30 61. हे झालं याचं आन्सर. कसं केलं आपण मल्टिप्लिकेशन एक वेळा पुन्हा सांगतो मी तुम्हाला. पहिले केला फर्स्ट रो फर्स्ट कॉलम सोबत मल्टिप्लाय. फर्स्ट रो सेकंड कॉलम सोबत मल्टिप्लाय. फर्स्ट रो थर्ड कॉलम सोबत मल्टिप्लाय. त्यानंतर सेकंड रो फर्स्ट कॉलम सोबत मल्टिप्लाय. सेकंड रो सेकंड कॉलम सोबत मल्टिप्लाय. सेकंड रो थर्ड कॉलम सोबत मल्टिप्लाय. त्यानंतर थर्ड रो फर्स्ट कॉलम सोबत मल्टिप्लाय. थर्ड रो सेकंड कॉलम सोबत मल्टिप्लाय. थर्ड रो थर्ड कॉलम सोबत मल्टिप्लाय. झालं. तर विद्यार्थी मित्रांनो हे नोट डाऊन करा. अत्यंत सोपी प्रॉब्लेम होतं. तर हे तुम्ही नोट डाऊन करा. याच्यानंतरचा की नाही आपण आयएमपी प्रॉब्लेम घेणार आहे.
आता ज्या विद्यार्थ्यांना समजलं नाही त्यांच्यासाठी एक वेळा पुन्हा थोडंसं फास्ट मध्ये एक्सप्लेन करतो हा. काय होतं प्रॉब्लेम? इफ ए इज इक्वल टू 1 2 6 7 4 10 1 3 5 फाइंड ए स्क्वेअर. तर इथे घेतला आपण ए स्क्वेअर. ए स्क्वेअर म्हणजे काय होते? ए इंटू ए. एच्या जागी ए चा मॅट्रिक्स लिहिला 1 2 6 7 4 10 1 3 5. डबल एच्या जागी ए चा मॅट्रिक्स 1 2 6 7 4 10 1 3 5. पहिल्या मॅट्रिक्सचे रो घेतले R1 R2 R3. दुसऱ्या मॅट्रिक्सचे घेतले कॉलम C1 C2 C3. मल्टिप्लाय कोणता? फर्स्ट रो. फर्स्ट रो आहे आपला 1 2 6 चा मल्टिप्लाय फर्स्ट कॉलम सोबत. मल्टिप्लाय पहिल्या सोबत, दुसऱ्या सोबत, तिसऱ्या सोबत. 1 इंटू 1 1, 2 इंटू 7 14 आणि 6 इंटू 1 6. मग घेतला फर्स्ट रो सेकंड कॉलम 1 इंटू 2 2, 2 इंटू 4 8 आणि 6 इंटू 3 18. मग घेतला फर्स्ट रो थर्ड कॉलम 1 इंटू 6 6, 2 इंटू 10 20 आणि 6 इंटू 5 30. मग आलो सेकंड रोवर. सेकंड रो फर्स्ट कॉलम मल्टिप्लाय 7 इंटू 1 7, 4 इंटू 7 28 आणि 10 इंटू 1 10. मग घेतला सेकंड रो सेकंड कॉलम. मग इथं बघा 7 इंटू 2 14, 4 इंटू 4 16 आणि 10 इंटू 3 30. मग घेतला सेकंड रो थर्ड कॉलम 7 इंटू 6 42, 4 इंटू 10 40 आणि 10 इंटू 5 50. मग घेतला थर्ड रो फर्स्ट कॉलम 1 इंटू 3 1 इंटू 1 1, 3 इंटू 7 27 आणि 21 7 21, 3 इंटू 7 21 आणि 5 इंटू 1 5. थर्ड रो सेकंड कॉलम 1 इंटू 2 2, 3 इंटू 4 12 आणि 5 इंटू 3 15. मल्टिप्लाय पहिल्या सोबत, दुसऱ्या सोबत, तिसऱ्या सोबत. थर्ड रो थर्ड कॉलम 1 इंटू 6 6, 3 इंटू 10 30 आणि 5 इंटू 5 25 आणि याची ऍडिशन केली. दिस इज द फायनल आन्सर. तर हे प्रॉब्लेम काय झालं आपलं? सॉल्व्ह झालं. आता जे प्रॉब्लेम घेणार आहोत ते प्रॉब्लेम इम्पॉर्टंट प्रॉब्लेम आहे, पेपरमध्ये आलेला आहे, भविष्यात पण पेपरमध्ये येऊ शकते, म्हणून त्या प्रॉब्लेमच्या इकडे लक्ष द्या. प्रॉब्लेम नंबर आपला 5 6 झालेला आहे. आता प्रॉब्लेम नंबर 7. आणि तुम्ही हे नोट डाऊन करा. ज्या विद्यार्थ्यांनी नोट डाऊन नाही करायचं आहे त्यांनी स्क्रीनशॉट काढा, नंतर लिहा. ओके, लिहिल म्हणजे ज्यांनी नोट डाऊन केलं नसेल त्यांच्यासाठी. त्यानंतर प्रॉब्लेम नंबर 7. प्रॉब्लेम नंबर 7 सेम तसंच प्रॉब्लेम आहे. इफ ए इज इक्वल टू 2 4 4 4 2 4 4 4 2. IMP लिहिचा प्रॉब्लेम. शो दॅट a square minus 80 is a scalar matrix. Is a scalar matrix. 8 square minus 80 is a scalar matrix. आता हे प्रॉब्लेम कसं सोडवायचा आहे? सेम तसंच हे सॉल्व्ह करायला घेऊ. स्केलर मॅट्रिक्स म्हणजे ज्याचा प्रिन्सिपल डायगोनल सारखा येते आणि बाकीचे एलिमेंट 0 येतात त्याला स्केलर मॅट्रिक्स म्हणतात. हे मी पहिल्या लेक्चरमध्ये शिकवलंच होतं. आता बघा a स्क्वेअर मायनस 80 हे सॉल्व्ह करायसाठी घेऊ. तर आता a स्क्वेअर म्हणजे काय होते माहिती आहे का? a इंटू ए स्क्वेअर म्हणजे a इंटू ए आणि मायनस 80 हा जसाच्या तसा. जिथं जिथं a आहे तिथं a ची व्हॅल्यू टाकू. a स्क्वेअर म्हणजे a इंटू ए मायनस 80. आता a च्या जागी a चा मॅट्रिक्स लिहा. a चा मॅट्रिक्स आहे 2 4 4 4 2 4 4 4 2. डबल a च्या जागी a चा मॅट्रिक्स 2 4 4 4 2 4 4 4 2 मायनस 8. डबल a च्या जागी 2 4 4 4 2 4 4 4 2. म्हणजे डबल a च्या जागी 2 4 4 4 2 4 4 4 2. a च्या जागी 2 4 4 4 2 4 4 4 2. a च्या जागी 2 4 4 4 2 4 4 4 2.
आता पहिल्या मॅट्रिक्सचे काय घ्यायचे, रो घ्यायचे. इथं R1 हा R2 हा R3. दुसऱ्या मॅट्रिक्सचे कॉलम C1 C2 C3. पहिल्या मॅट्रिक्सचे रो आणि दुसऱ्या मॅट्रिक्सचा कॉलम. इथं R1 R2 R3. दुसऱ्या मॅट्रिक्सचा कॉलम C1 C2 C3. इथं मायनस साइन. या 8 ने याच्यासोबत काय करायचं आहे, मल्टिप्लाय करायचं आहे. सिंपल. मायनस साइन मल्टिप्लाय नाही करायचं, 8 न काय करायचं आहे, मल्टिप्लाय करायचं आहे. -8 जरी असला तर मायनस साइन जसंच्या तसं. 8 × 2 किती होते सांगा. 8 × 2 किती होते, 16. 8 × 4 36. सॉरी 32. 32. 8 × 2 16. 8 × 4 32. 8 × 4 32. 8 × 4 32. 8 × 2 16. 8 × 4 32. 8 × 4 32 सर्वसोबत मल्टिप्लाय. 8 × 4 32 आणि 8 × 2 16. हे तर झालं मल्टिप्लाय. आता फक्त याचा आपल्याला मल्टिप्लाय करायचा आहे. तर कसा करतात, पहिले घेतला फर्स्ट रो. फर्स्ट रो हा फर्स्ट रो. पहिले फर्स्ट रोचा मल्टिप्लाय करू फर्स्ट कॉलम सोबत. मग फर्स्ट रोचा मल्टिप्लाय करू सेकंड कॉलम सोबत. मग फर्स्ट रोचा मल्टिप्लाय करू थर्ड कॉलम सोबत. ओके. तर मल्टिप्लाय कसा करतात बघा. फर्स्ट रो फर्स्ट कॉलम मल्टिप्लाय पहिल्या सोबत. 2 × 2 किती होते, 2 × 2 होते 4. दुसऱ्या सोबत 4 × 4 16. तिसऱ्या सोबत 4 × 4 16. बघा पहिल्या सोबत 2 × 2 4. 4 × 4 16 आणि 4 × 4 16. फर्स्ट रो फर्स्ट कॉलम झाला. आता फर्स्ट रो सेकंड कॉलम मल्टिप्लाय 2 × 4 8. त्यानंतर 4 × 2 8 आणि 4 × 4 16. म्हणजे बघा फर्स्ट रो सेकंड कॉलम मल्टिप्लाय पहिल्या सोबत, दुसऱ्या सोबत, तिसऱ्या सोबत. आता फर्स्ट रो थर्ड कॉलम मल्टिप्लाय पहिल्या सोबत 2 × 4 8. दुसऱ्या सोबत 4 × 4 16. तिसऱ्या सोबत 4 × 2 8. आता आलो आपण सेकंड रो वर. आता आलो सेकंड रो. सेकंड रो आपला आहे 4 to 4. सेकंड रो फर्स्ट कॉलम 4 × 2 8. दुसऱ्या सोबत 2 × 4 8 आणि 4 × 4 16. म्हणजे सेकंड रो फर्स्ट कॉलम. त्यानंतर सेकंड रो सेकंड कॉलम 4 × 4 16. 2 × 2 4 आणि 4 × 4 16. तसंच सेकंड रो थर्ड कॉलम 4 × 4 16. 2 × 4 8 आणि 4 × 2 8. काय केलं आपण, सेकंड रो फर्स्ट कॉलम, सेकंड रो सेकंड कॉलम, सेकंड रो थर्ड कॉलम. आता घेऊया थर्ड रो. हा थर्ड रो आहे. थर्ड रो फर्स्ट कॉलम पहिले आता 4 × 2 8. सेकंड सोबत 4 × 4 16 आणि 2 × 4 8. त्यानंतर थर्ड रो सेकंड कॉलम 4 × 4 16. 4 × 2 8 आणि 2 × 4 8. म्हणजे सेकंड रो सेकंड कॉलम 4 × 4 16. 4 × 2 8 आणि 2 × 4 8. डबल सेकंड थर्ड रो थर्ड कॉलम, थर्ड रो थर्ड कॉलम मल्टिप्लाय पहिल्या सोबत 4 × 4 16. दुसऱ्या सोबत 4 × 4 16. तिसऱ्या सोबत 2 × 2 4. आता याची काय करू, ऍडिशन. कसे केली मल्टिप्लाय एक वेळा पुन्हा सांगू. तर पुन्हा काय एक वेळा लक्ष द्या. असं फक्त फर्स्ट रो फर्स्ट कॉलम सोबत मल्टिप्लाय, फर्स्ट रो सेकंड कॉलम सोबत मल्टिप्लाय, फर्स्ट रो थर्ड कॉलम सोबत मल्टिप्लाय. मग आलो सेकंड रो. सेकंड रो फर्स्ट कॉलम सोबत मल्टिप्लाय, सेकंड रो सेकंड कॉलम सोबत मल्टिप्लाय, सेकंड रो थर्ड कॉलम सोबत मल्टिप्लाय. त्यानंतर थर्ड रो फर्स्ट कॉलम सोबत मल्टिप्लाय,
थर्ड रो सेकंड कॉलम सोबत मल्टिप्लाय, थर्ड रो थर्ड कॉलम सोबत मल्टिप्लाय, इथे केला मल्टिप्लाय. आता याची काय करायची आपल्याला, ऍडिशन सबट्रॅक्शन, ऍडिशन्स करायचे. 4 16 प्लस 16 किती होते, 32, 32 प्लस 4 36, 8 आणि 8 16, 16 दोन्ही 32, 32, 8 आणि 8 16, 16 दोन्ही 32, 32, 8 प्लस 8 16, 16 प्लस 16 32, 16 प्लस 16 32, 32 प्लस 4 36, 8 प्लस 8 16, 16 प्लस 16 32, इथे किती येणार 32, 32, 36 मायनस 16 32, 32, 32, 16 32, 32, 32, 16. आता मायनस करू. सबट्रॅक्शन कशी करतात, पहिल्याची सबट्रॅक्शन पहिल्यासोबत, फर्स्ट नंबरची सबट्रॅक्शन फर्स्ट नंबर सोबत, म्हणजे असे ना 36 मायनस 16, दुसऱ्या नंबरची सबट्रॅक्शन दुसऱ्या नंबर सोबत, म्हणजे 32 मायनस 32, तिसऱ्या नंबरची सबट्रॅक्शन तिसऱ्या नंबर सोबत, 32 मायनस 32, चौथ्या नंबरची सबट्रॅक्शन चौथ्या नंबर सोबत, 32 मायनस 32, पाचव्या नंबरची सबट्रॅक्शन पाचव्या नंबर सोबत, 36 मायनस 16, सहाव्या नंबरची सबट्रॅक्शन सहाव्या नंबर सोबत, 32 मायनस 32, सातव्या नंबरची सबट्रॅक्शन सातव्या नंबर सोबत, 32 मायनस 32, आठव्या नंबरची सबट्रॅक्शन आठव्या नंबर सोबत, 32 मायनस 32, नवव्या नंबरची सबट्रॅक्शन नवव्या नंबर सोबत, 36 मायनस 16. आता याचं जर सबट्रॅक्शन घेतलं आपण तर काय येणार आहे, इथे येणार आहे 36 मधून 16 गेले तिथे येते 20, 0 0 0 20 0 0 0 20, याला म्हणतात इट स्केलर मॅट्रिक्स. हा एक स्केलर मॅट्रिक्स आहे, हेन्स प्रूफ इट स्केलर मॅट्रिक्स. हा काय स्केलर मॅट्रिक्स आहे. तर झालं, प्रॉब्लेम इज सॉल्व. काय केलं आपण, एक वेळा पुन्हा बघा थोडं फास्ट मध्ये. क्वेश्चन नंबर 7 होता आपल्याला, इम्पॉर्टंट क्वेश्चन. इफ ए इज इक्वल टू 244 424 442 शो दॅट ए स्क्वेअर मायनस 8a इज ए स्केलर मॅट्रिक्स. इथे घेतलं आपण ए स्क्वेअर मायनस 8a. ए स्क्वेअर म्हणजे काय होते, ए इंटू ए मायनस 8a. ए च्या जागी ए ची व्हॅल्यू टाकली 244 424 442, डबल ए च्या जागी ए ची व्हॅल्यू 244 424 442, मायनस 8 आणि ए च्या जागी ए ची व्हॅल्यू 244 424 442. इथं आहे दोन मॅट्रिसेसचा मल्टिप्लाय. पहिल्या मॅट्रिसेसचे रो घेतले R1 R2 R3, दुसऱ्या मॅट्रिसेसचे घेतले कॉलम C1 C2 C3, C1 C2 C3. पहिल्या मॅट्रिक्सचे रो R1 R2 R3, दुसऱ्या मॅट्रिक्सचे कॉलम C1 C2 C3. या 8 ने सोबत मल्टिप्लाय केलं. 8 इंटू 2 16, 8 इंटू 4 32, 8 इंटू 4 32, 8 इंटू 4 32, 8 इंटू 2 16, 8 इंटू 4 32, 8 इंटू 4 32, 8 इंटू 4 32, 8 इंटू 2 16. नंतर काय घेतलं आपण इथं R1 R2 R3 आणि C1 C2 C3. मल्टिप्लाय केला फर्स्ट रो फर्स्ट कॉलम सोबत, फर्स्ट रो सेकंड कॉलम सोबत, फर्स्ट रो थर्ड कॉलम सोबत, मग सेकंड रो फर्स्ट कॉलम सोबत, सेकंड रो सेकंड कॉलम सोबत, सेकंड रो थर्ड कॉलम सोबत, नंतर थर्ड रो फर्स्ट कॉलम सोबत, थर्ड रो सेकंड कॉलम सोबत, थर्ड रो थर्ड कॉलम सोबत. इथं आलं. नंतर याची बेरीज केली तर हे आली आणि सबट्रॅक्शन केली तर याचा आन्सर आला. दिस इज द फायनल प्रॉब्लेम. त्यानंतर एक अजून प्रॉब्लेम घ्यायचा आहे, म्हणून त्याच्यामुळे हे काही डबल एक्सप्लेन केलं नाही मी. प्रॉब्लेम नंबर 8, प्रॉब्लेम नंबर 8 लक्ष द्या. आणि काही होमवर्क सुद्धा मी तुम्हाला देणार आहे. हे सुद्धा आयएमपी प्रॉब्लेम आहे, 7-8 वाला आयएमपी प्रॉब्लेम होता. तर प्रॉब्लेम नंबर 8, इफ a is equal to 2411, prove that a square minus 3a minus 2y is equal to 0. हे आयपी प्रॉब्लेम.
आता काय फाईन करायचं आहे, प्रूव्ह दॅट आहे. तर लक्षात ठेवा, प्रूव्ह दॅट आलं, शो दॅट आलं किंवा व्हेरीफाय दॅट आलं तर LHS इज इक्वल टू RHS. सर्वात पहिले घ्यायचा LHS लेफ्ट हँड साईड. लेफ्ट हँड साईड काय बघा, ए स्क्वेअर मायनस 3a मायनस 2y आणि याचा आन्सर 0 आला पाहिजे. म्हणजे ऑल एलिमेंट्स काय आले पाहिजे, 0 आले पाहिजे. आता ए स्क्वेअर म्हणजे काय होते बघा, ए स्क्वेअर म्हणजे होते ए इंटू ए. ए स्क्वेअर म्हणजे काय होते, ए इंटू ए. मायनस 3a मायनस 2y. ए स्क्वेअर म्हणजे ए इंटू ए. आता एच्या जागी एचा मॅट्रिक्स लिहिला. एचा मॅट्रिक्स किती आहे, 2 4 1 1. डबल एच्या जागी एचा मॅट्रिक्स लिहिला 2 4 1 1. मायनस 3 डबल एच्या जागी एचा मॅट्रिक्स लिहिला 2 4 1 1. मायनस 2 आणि आय म्हणजे काय होते, आयडेंटिटी मॅट्रिक्स म्हणजे 1 0 0 1. आय म्हणजे काय होते, आयडेंटिटी मॅट्रिक्स 1 0 0 1. ए स्क्वेअर म्हणजे ए इंटू ए. एच्या जागी 2 4 1 1 2 4 1 1 मायनस 3 एच्या जागी 2 4 1 1 आणि आय म्हणजे आयडेंटिटी मॅट्रिक्स 1 0 0 1. त्याच्यानंतर पहिल्या मॅट्रिक्सचे रो लिहायचे म्हणजे R1 R2. दुसऱ्या मॅट्रिक्सचे कॉलम C1 C2. मल्टिप्लाय करायला लागते नाही म्हणून मल्टिप्लाय करणं एक वेळा पुन्हा सांगणार. पहिल्या मॅट्रिक्सचे रो लिहिले आपण आणि दुसऱ्या मॅट्रिक्सचे लिहू कॉलम. पहिल्या मॅट्रिक्सचे रो R1 R2. दुसऱ्या मॅट्रिक्सचे कॉलम C1 C2. कुठला रो आहे, फर्स्ट रो. फर्स्ट रो फर्स्ट कॉलम. मल्टिप्लाय पहिल्या सोबत 2 इंटू 2 किती होते, 4. दुसऱ्या सोबत 4 इंटू 1 किती होते, 4. बघा फर्स्ट रो फर्स्ट कॉलम 2 इंटू 2 4 आणि 4 इंटू 1 4. डबल फर्स्ट रो सेकंड कॉलम 2 इंटू 4 8 आणि 4 इंटू 1 4. मल्टिप्लाय पहिल्या सोबत दुसऱ्या सोबत बघा 2 इंटू 4 8 आणि 4 इंटू 1 4. काय केलं सर्वात पहिले, फर्स्ट रो फर्स्ट कॉलम, फर्स्ट रो सेकंड कॉलम. आता मल्टिप्लाय करू सेकंड रो फर्स्ट कॉलम 1 इंटू 2 2 आणि 1 इंटू 1 1. फर्स्ट रो आणि सेकंड रो फर्स्ट कॉलम. आता सेकंड रो सेकंड कॉलम 1 इंटू 4 4 आणि 1 इंटू 1 1. मायनस साइन ऍज इट इज राहू द्या. या 3 ने याच्यासोबत मल्टिप्लाय करा. 3 इंटू 2 किती होते, 6. 3 इंटू 4 12. 3 इंटू 1 3 आणि 3 इंटू 1 3. मायनस साइन ऍज इट इज राहू द्या. 2 न मल्टिप्लाय करा. 2 इंटू 1 2 2 इंटू 0 0 2 इंटू 0 0 2 इंटू 1 1. आय म्हणजे आयडेंटिटी मॅट्रिक्स माहिती ना तुम्हाला, मी लिहून दिलं होतं पहिल्या लेक्चरला. त्यानंतर याची ऍडिशन करा. 4 प्लस 4 किती होते, 16. 8 प्लस 4 किती येते, 8 प्लस 4 येते 12. 3 प्लस 2 प्लस 1 किती होते, 3. 4 प्लस 1 किती येते, 5. आणि बघा सॉरी 4 प्लस 4 8 होते, मी मल्टिप्लाय केला गलतीनं. 4 प्लस 4 किती होते, 8 होते. बघा 4 प्लस 4 8 8 प्लस 4 12. ओके. त्यानंतर 6 12 3 3. नंतर 2 0 0 2. त्यानंतर आता सबट्रॅक्शन किती आहे, 8 पहिला मायनस पहिला मायनस पहिला. फर्स्ट 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 फर्स्ट. सेकंड नंबर किती आहे, 12 मायनस 12 मायनस 0. थर्ड सेकंड सेकंड सेकंड. नंतर किती आहे, 3 मायनस 3 मायनस 0. थर्ड थर्ड थर्ड. फोर्थ नंबर आहे 5 मायनस 3 मायनस 2. फोर्थ फोर्थ फोर्थ. तर इथं बघा काय येणार आहे, 8 मधून 6 गेले 2 2 मायनस 2 0. 12 मायनस 12 0. 3 मायनस 3 0. 5 मायनस 3 2 2 मायनस 2 0. ऑल
मॅट्रिक्स आर एलिमेंट्स आर झिरो, तर इथे इथे झिरो, नल मॅट्रिक्स आहे. कोणता मॅट्रिक्स आहे? नल. दिस इज द राईट हँड साइड. LHS इज इक्वल टू RHS. LHS इज इक्वल टू RHS. हे प्रॉब्लेम इथं काय झालेलं आहे? सॉल्व्ह झालेला आहे. एक वेळा पुन्हा बघा, ज्या विद्यार्थ्यांना हे प्रॉब्लेम समजला नाही त्याच्यासाठी एक वेळा फास्ट मध्ये एक्सप्लेन करतो. लेफ्ट हँड साइड ए स्क्वेअर मायनस 3a मायनस 2y हे घेतला लेफ्ट हँड साइड. ए स्क्वेअर मायनस 3a मायनस 2y. ए स्क्वेअर म्हणजे होते a इंटू ए मायनस 3a मायनस 2y. आता a च्या जागी a ची व्हॅल्यू लिहिली 2411. a च्या जागी a ची व्हॅल्यू 2411. a च्या जागी a ची व्हॅल्यू 2411. आय म्हणजे होते आयडेंटिटी मॅट्रिक्स 1001. सेकंड ऑर्डर आहे 1001. इथं मल्टिप्लाय केलं, पहिले मॅट्रिक्सचे रो R1 R2, दुसऱ्या मॅट्रिक्सचे कॉलम C1 C2. कुठला रो घेतला? फर्स्ट रो फर्स्ट कॉलम 2 इंटू 2 4, 4 इंटू 1 4. पहिल्या सोबत मल्टिप्लाय, दुसऱ्या सोबत. आता बघा फर्स्ट रो सेकंड कॉलम 2 इंटू 4 8 आणि 4 इंटू 1 4. आता आलो सेकंड रो फर्स्ट कॉलम मल्टिप्लाय पहिल्या सोबत दुसऱ्या सोबत 1 इंटू 2 2 आणि 1 इंटू 1 1. डबल सेकंड रो सेकंड कॉलम 1 इंटू 4 4 आणि 1 इंटू 1 1 मला सेन प्लस. या 3 ने मल्टिप्लाय केलं 3 इंटू 2 6 3 इंटू 4 12 3 इंटू 1 3 3 इंटू 3 3. या 2 ने मल्टिप्लाय केलं 2 इंटू 1 2 2 इंटू 0 0 2 इंटू 0 0 2 इंटू 1 2. याची ऍडिशन केली फक्त 4 प्लस 4 8 8 प्लस 4 12 2 प्लस 1 3 4 प्लस 1 5 हे ऍज इट इज. आणि नंतर आखरीला काय केली? सबट्रॅक्शन. काय? पहिल्यासोबत 8 मायनस 6 मायनस 2, दुसऱ्यासोबत 12 मायनस 12 मायनस 0, तिसऱ्यासोबत 3 मायनस 3 मायनस 0, चौथीसोबत 5 मायनस 3 मायनस 2 आणि याचा आन्सर आला 0 0 0. दिस इज द नल मॅट्रिक्स म्हणजे ऑल एलिमेंट्स आर 0. आता आपले प्रॉब्लेम नंबर किती झालेले आहेत? 8. मी तुम्हाला 4 प्रॉब्लेम होमवर्क देतो, तर ट्राय करता. प्रॉब्लेम नंबर 9. इफ a is equal to 0 1 minus 1 4 minus 3 4 3 minus 3 4 5 a स्क्वेअर. याचा आन्सर काय येते माहिती आहे का? आय येते. आयडेंटिटी मॅट्रिक्स शोज करा ना मग. शो दॅट a स्क्वेअर इज इक्वल टू आय. a स्क्वेअर इज इक्वल टू आय. प्रॉब्लेम नंबर 10. If a is equal to 1 minus 5 6 4, b is equal to 1 0 0 minus 1, find ab minus 2i. Find ab minus 2i. ab चा मल्टिप्लाय I for identity matrix. And problem number 11. If a is equal to 1 2 6 7 4 10 and the 1 3 5, find a square minus 3a plus I. आणि याचा आन्सर लिहून देतो मी तुम्हाला. हे जर आन्सर आलं तर तुमचा प्रॉब्लेम बरोबर आहे. आयडेंटिटी आन्सर येते नाही, आन्सर नाही देत लिहून. आन्सर हे तुम्ही शोधा किती येते आन्सर. आय म्हणजे कोणता मॅट्रिक्स आहे? आयडेंटिटी मॅट्रिक्स. आता ज्या विद्यार्थ्यांना आय माहित नाही आहे ते तुम्हाला लिहून देतो मी. हिंट आय इज इक्वल टू असते 1 0 0 0 1 0 0 0 1. हा थर्ड ऑर्डरचा आहे आणि सेकंड ऑर्डरचा आय आहे 1 0 0 1. हा सेकंड ऑर्डर आहे. हा 3/3 वाला आहे, हा 2/2 वाला आहे. ओके, तर आजच्यासाठी इथं थांबून जाऊ. रिमेनिंग पार्ट आपण नेक्स्ट लेक्चरला घेऊ. धन्यवाद.